जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यांना सकाळच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारल्याची सुकी भाजी, म्हणजे कारल्याची भाजी कडू न होण्याच्या छोट्या छोट्या टिप्स. खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे सूर्यनारायणचं सकाळी सकाळी छान असं रूप दिसतं. सकाळी सकाळीच थंडगार वारा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यासोबतच गावामध्ये बसलेलं पारायण आणि त्यामध्ये मंत्र आणि सकाळचा काकडा वगैरे ह्या गोष्टी चालू आहे. छान असं वातावरण आहे. सकाळी सकाळी सगळ्यांचे कामं चालू आहे. मुलांचं छान असं खेळणं सुरू आहे. गावाकडे छान असं वातावरण असते. सकाळ संध्याकाळ वेगळीच अशी गडबड असते प्रत्येकाची. चला तर आपण किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये आज आपण बनवणार आहे सुकी कारल्याची भाजी. मी कारले चिरताना वगैरे काही घेतले नाही. हे मी आदल्या दिवशीच झोपायच्या आधी कारले चिरून ठेवले आणि त्यामध्ये मीठ टाकून झाकण ठेवून दिलं. आता याने काय होते, कारल्यामधला जो कडवटपणा आहे तो थोडा कमी होऊन जातो. सकाळी मी कढई ठेवली गॅसवरती, छान तापू दिली, त्यामध्ये तेल टाकलं. रात्रीला चिरून ठेवलेलं कारलं मीठ त्यामध्ये टाकून ठेवलेलं, थोडं पाणी सुटते. त्यामध्ये मी पाणी टाकून छान असे चोळून चाळून धुवून घेतले आणि हातानेच असं दाबून घेते, जेणेकरून त्यामध्ये जे पाणी आहे ते निघून जाईल. कारण आपल्याला कारल्याची सुकी भाजी करायची आहे, ओली भाजी करायची नाही. तर सुकीसाठी आपल्याला ओलसरपणा नको आणि हे पिळून काढल्यानंतरही थोडं कारलं कमी होते. आता कारलं कळू झालं की मुलांना ते आवडत नाही आणि भाजीपाला त्यांच्या पोटामध्ये जाणं मस्ट असतं. त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू असतो काहीतरी वेगळा असा. तर मी काय करते, हे कारलं पिळून घेतल्यानंतर छान त्यातलं पाणी काढून घेतल्यानंतर तेल तापलेलं होतं, त्यामध्ये थोडी हळद टाकली आणि ऑलरेडी आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर आपल्याला यामध्ये मीठ टाकायची आता गरज नाही. आणि मीडियम गॅसवरती कारलं ठेवून द्या, जेणेकरून सगळ्या बाजूने ते छान असं लालसर खरपूस होऊन येईल. असं हलवत राहायचं. तोपर्यंत इकडे आपण भाजीची तयारी करून घेऊ. मी 2 मोठे कांदे घेतले आणि छान असे त्यांना कापून घेतले. आता लसूण, अद्रक आणि थोडं जिरं कुटून घेतलं ओबडधोबड मी. माझी ही कारल्याची जी रेसिपी आहे, मुलं हे आवडीने खूप खातात. माझे दोन्ही मुलं आवडीने कारलं खातात. कंटाळा ते खाण्याचा करत नाही. परत मी ते कारलं आपलं झालेलं आहे, रोस्ट असं झालेलं आहे ते दोन्ही बाजूनं. छान लाल कलर आला. कारलं काढून घेतलं, छान कढई तापू दिली, त्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून घेतलं आणि आपण कुटलेला जो लसूण जिरं होतं ते त्यामध्ये टाकून घेतलं. आता तुम्ही म्हणत असाल की लसणामध्ये जिरं कुटायला घेतलं आणि असं पण टाकलं. मी थोडं जिरं एक्स्ट्राच वापरते, जेणेकरून पोटाच्या वगैरे काही समस्या अशा येत नाही. लसूण लाल होईल तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा आणि आपण जो चिरलेला जाडा कांदा आहे, कांदा थोडा जाडाच पाहिजे, कारण चव त्याची एक वेगळी येते. मी इथं जाडसर असा कांदा चिरून घेतलेला आहे, तो फोडणीमध्ये टाकून घेते आणि इकडून तिकडून आपण ते हलवत राहायचं. आता कांदा आपल्याला जास्त लाल असा होऊ द्यायचा नाही आहे, आपल्याला मीडियमच कांदा होऊ द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कारल्याला एक गुळचटपणा येईल. जास्त जर कांदा झाला तर त्याचा एक थोडा वेगळाच कडवटपणा येतो. आता मी इथं मीडियमच कांदा होऊ दिला आणि त्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला टाकला आणि चवीनुसार 2 चमचे लाल तिखट मी त्यामध्ये टाकलं. आणि या मसाल्यासाठी आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच मी यामध्ये टाकते, जास्त नको. आता हे शेंगदाणे जे होते ते आधीच मी भाजून घेतलेले होते. त्यांना थोडं जाडसर असे मी कट करून घेतले, कारण हा मसाला थोडा जास्त असला आता कारल्याची भाजी मुलं अशी आवडीने खातात, कारण यामध्ये कळवटपणा असा लागत नाही आणि या मसाल्याची चव आहे ना, शेंगदाण्याच्या चटणीसारखी अशी एक वेगळीच छान अशी लागते. आता हा जो आपला मसाला आहे त्याच्याच पुरते त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, कारण कारल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. थोडं ते लक्षात घेऊनच मीठ टाकायचं, कारण यामध्ये जास्त टाकलं त्यामधलं ते दोन्ही मिळून भरपूर असं खारट कारलं आपलं होऊन जाईल. छान असा हा मीडियम गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा आणि जे कारलं आपण शिजवायला ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं. कारलं शिजवायलामध्ये यामध्ये पाणी वगैरे मी टाकलं नव्हतं, ओन्ली तेल आणि हळद टाकून छान कमी गॅसवर होऊ दिलं. सुकी कारल्याची भाजी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा.